नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता मैनावती आणि सदाशिव दोघेही सायलीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतायत की त्यांनी जे केलेलं आहे ते अगदी बरोबर केलेलं आहे. मंदिराच्या बाहेर जाऊन भीक मागणं ही त्यांची मजबुरी होती म्हणून त्यांनी केलेलं आहे असं ते सिद्ध करण्याचा प्रयत्न करतायत. पण सायली मात्र भयानक चिडलेली आहे. तुम्ही इतकं धादात खोट कसं काय बोलू शकता असं ती त्यांना प्रश्न विचारते आहे. ती त्यांना जाबच विचारते आहे. पण सदाशिव आणि मैनावती म्हणतायत की अगं आम्ही काय ठरवून नाही बोलतोय कस. आता तुझ्या घरच्यांना आवडलं असतं का आम्ही मंदिराच्या बाहेर जाऊन भीक मागतोय? तुलाच आवडलं नाही मग त्यांना तर आवडलं असतं का? म्हणून आपलं जे आम्हाला सुचत गेलं ते बोललो. आमच्या मनात वाईट काहीच नव्हतं, उलट तुझं इम्प्रेशन खराब होऊ नये म्हणून आम्ही एवढं बोलत होतो असं ते दोघं बोलत आहेत. आणि बोलताना देखील खाल चेहरा इतका केविलवान करत आहेत की सायलीला असं वाटतंय की आता यांना सोडून देणं म्हणजे यांना माफ करणंच गरजेचं आहे. मैनावती आणि सदाशिव यांचं खोट बोलणं मात्र सायलीला अजिबात पटलेलं नाहीये, कारण ते दरवेळेस असं करत आहेत. कोणत्या ना कोणत्या गोष्टीने खोट बोलतात आणि परत माफी मागतात. या गोष्टीनं सायली अगदी वैतागून गेलेली आहे. त्यामुळे आता सायली त्यांना काही न बोलता त्यांच्या रूममधून बाहेर पडते. पाठीमागून सदाशिव आणि मैनावती खरंच सायले माफ कर, आता नाही करायचे असं म्हणून ते बोलत असतात. सायली बाहेर निघून गेल्यानंतर मैनावती दरवाजा बंद करते आणि दरवाजा बंद केला की दोघं अक्षरशः हसू लागतात. म्हणजे अक्षरशः एकमेकांना टाळ्या देऊन हसू लागतात. कसं आपण यांना फसवलं आणि आपला ड्रामा कसा यशस्वी झाला हेच त्यांचं बोलणं चाललेलं असतं आणि त्यांना खूपच आनंद वाटत असतो. इकडे नागराज करला घेऊन गाडीमध्ये बसलेला आहे आणि नागराजला खूपच आनंद झालाय, कारण त्याने मोबाईल आणलेला आहे आणि प्रियाचा तो मोबाईल आहे. त्यामध्ये तो व्हिडिओ आहे. पटकन त्यातला तो व्हिडिओ डिलीट कर असं तो हक्करला सांगतोय. हक्करला अजूनही तो व्हिडिओ सापडलेला नाहीये. हक्कर म्हणतोय थांबा अहो, तो व्हिडिओ खूप जुना आहे ना, आताशी मोबाईल हक्क झालेला आहे. पण लगेच तो व्हिडिओ सापडलेला नाही, सापडला की मी लगेच डिलीट करून टाकतो असं तो सांगतोय. तर नागराज म्हणतोय अरे बाबा, तो मोबाईल मी आतून चोरून आणलेला आहे. जर का प्रियाला समजलं की तिचा मोबाईल नाहीये तिथं तर ती बाई अख्खं घर डोक्यावर घेईल आणि मग समजेल तिला की मी मोबाईल चोरून आणलेला आहे. त्यामुळे जे काय करायचं आहे ना ते फास्ट कर, आपल्याकडे जरा सुद्धा वेळ नाहीये, ही गोष्ट लक्षात ठेव असं तो हक्करला बोलत आहे. आणि हक्कर अगदी चपळाईने त्याचं काम करत आहे. पण अजून त्याला व्हिडिओ मात्र सापडलेला नाहीये आणि एक सेकंदाला नागराजच्या दिल की धडकन वाढत चाललेली आहे. कारण जर का प्रिया आली तर आपलं काही खरं नाहीये हे त्याला स्पष्टपणे माहिती आहे. इकडे साक्षी एका व्यक्तीला फोनवर बोलत आहे आणि ती त्याला म्हणत आहे की तुम्ही आता भारतामध्ये येणार आहे खरंच सिरियसली? तेव्हा तो म्हणतो की हो, मी भारतामध्ये येणार आहे. तेव्हा ती म्हणते अच्छा, मग आता हा हंडस्म माणूस मला भेटणार आहे म्हणायचं, पण ऑनलाईन बोलण्यामुळे फसवणूक होते असं मी ऐकलेलं आहे. पण आता मला बघायचं आहे की खरंच फसवणूक होते का, कारण एवढं छान बोलणारा, एवढा स्मार्ट असणारा, अधूनमधून फलडकरण करणारा व्यक्ती समोर कसा वागतो ना, ते मला बघायचं आहे असं ती बोलत आहे. खरं तर अस्मिताचा नवरा फॉरेनमधून इकडे येत आहे आणि साक्षीचा देखील बॉयफ्रेंड हा आता तिकडूनच येत आहे. म्हणजे नक्कीच अस्मिताच्या नव्याला साक्षीनं तिच्या जाळ्यामध्ये ओढलेलंच आपल्याला पाहायला मिळत आहे. साक्षी त्याला अगदी गोड गोड बोलत आहे, आपण एकदा भेटूया आणि भेटल्यानंतरच समजेल की आपल्या दोघांच्या वाईफ मॅच होतात का, हे सगळं नंतर समजेल असं बोलून तिने फोन बंद केलेला आहे. नक्की तिच्या डोक्यात काय आहे ते आपल्याला आता पुढील भागातच समजणार आहे. तर इकडे हक्करनं मोबाईल करून व्हिडिओ देखील मिळवलेला आहे आणि तो नागराजला सांगतोय की व्हिडिओ मिळाला. ऐकल्यावर नागराज एकदम खुश झालेला आहे. मिळाला, बरं झालं, पटकन तो व्हिडिओ डिलीट करून टाक
आणि एकदाच्या या सगळ्यातून आम्हाला मुक्त करून टाक असं तो हॅकरला बोलत आहे. हॅकर म्हणतो, अहो का सिलेक्ट केला आणि डिलीट देखील करून टाकलेला आहे. छान. नागराज त्याला म्हणतोय की तू ना तुझं काम अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे. हॅकर देखील खुश झालेला आहे, कारण ज्या सगळ्या गोष्टीसाठी त्यांनी मोबाईल आणलेला होता ते काम आता पूर्णपणे यशस्वी झालेलं आहे. नागराज बहुत खुश झालाय, कारण हॅकरने त्याचं काम अगदी चोखपणे पार पाडलेलं आहे आणि प्रियाला काहीच कळलेलं नाहीये. आणि तेवढ्यात त्यांच्या दारातून एक हात आतमध्ये येतो आणि तो हात असतो प्रियाचा. प्रिया म्हणते, चला झालं ना, तुमचं काम द्या आता तो मोबाईल. असं म्हणल्यावर नागराज तर एकदम घाबरतो आणि दचकतो, कारण प्रिया त्याच्या समोरच आहे. प्रिया त्याला म्हणते, काय झालं ना, आता तुमचं काम, मग माझा मोबाईल द्या. नागराजला कळतं की आपण जे काही केलेलं आहे ते सगळं प्रियाला समजलेलं आहे. प्रिया त्याला म्हणते, तुम्हाला काय वाटतं, तुम्ही माझ्या समोरून हा मोबाईल चोरून आणाल आणि मला समजणार नाही? तुम्ही मोबाईल चोरलेला नाहीये, मी तुम्हाला मोबाईल चोरू दिलेला आहे, समजतंय तुम्हाला? असं म्हणल्यानंतर तर नागराजच्या पायाखालची जमीन सरकते, कारण त्याला कळतं की नक्कीच प्रियाने तो व्हिडिओ अजून दुसरीकडे कुठेतरी लपवून ठेवलेला आहे. आणि प्रिया त्याला स्पष्टपणे सांगते, अहो एवढा महत्त्वाचा व्हिडिओ आहे, तुम्हाला काय वाटतं हा फक्त मी माझ्या मोबाईलमध्ये लपून ठेवेल शक्य आहे का? मी तुमच्यापेक्षा खूप हुशार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तो मोबाईल अजून एका डिव्हाइसमध्ये अगदी व्यवस्थितपणे सेफ आहे, समजल आता तुम्हाला? त्यामुळे आता तुम्ही केलात तरी चालेल. नागराजला अगदी मेल्यावरून मेल्यासारखं होतं, कारण प्रिया किती चालाक आहे ही गोष्ट आता त्याच्या स्पष्टपणे लक्षात आलेली असते. प्रियान तो व्हिडिओ अजून दुसरीकडे ठेवलेला आहे, म्हणजे अजून एकदा आपल्याला प्रियाला विनवणी करत राहावं लागणार. या गोष्टीमुळे तो अगदी चिंतातूर झालेला आहे. प्रिया त्याला सांगते की आता तो व्हिडिओ माझ्याकडे सेफ मध्ये आहे, त्यामुळे तुम्ही इथं न थांबलं तर बरं होईल. तुम्हाला असं वाटतं ना की तुम्ही खूप चालाक आहात, पण तुम्ही माझ्यापेक्षा चालाक नाहीयेत असं तिने नागराजला अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगितलेलं असतं. इकडे सायली आता त्यांच्या रूममध्ये आलेली असते. मैनावती आणि सदाशिव इतकं धादांत खोट बोलतात या गोष्टीचा तिला खूपच राग येत असतो आणि ते अर्जुनला सांगत असते की मला ना आता माझ्या आई-वडिलांची खरोखरच लाज वाटू लागलेली आहे. ती म्हणत असते, लाज वाटू लागली म्हणजेच मला ते जे वागतायत ना त्या गोष्टीची लाज वाटू लागलेली आहे. ते असं का वागतात तेच कळत नाही. अहो कोणत्या आई बाबा आपल्या मुलीच्या घरून जाऊन डायरेक्ट मंदिराच्या बाहेर उभे राहून भीक मागतील? हे असं का करतात ना तेच मला कळत नाही. प्रत्येक वेळीस ते खोट बोलत असतात आणि खोट बोलून अगदी रेटून त्यांचंच खरं आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात आणि तोंडावर देखील पडतात आणि पुन्हा खोट बोलतात. असं कसं काय शक्य असेल असं ती बोलत असते. अर्जुनला देखील सायलीचं हे म्हणणं पटत असतं. अर्जुन म्हणतो, बरोबर आहे तुम्ही म्हणतात ती गोष्ट मला देखील समजलेली आहे. दरवेळेस ते खोट बोलतात आणि त्यांचं खोट सिद्ध झालं नाही की लगेच माफी मागू लागतात. मलाच कळत नाही ते असं का करतात. सायली म्हणते, बघा ना मागच्या वेळेस आपल्या दिवाळीच्या खेळांमध्ये देखील ते कसं वागत होते. प्रत्येक गोष्ट त्यांचीच खरं आहे असं वागत होते, तर खोट देखील बोलत होते. कुलपाची किल्ली नव्हती तरी देखील आई खोट बोललेली होती. अशा किती गोष्टी त्या अगदी सहजपणेच खोट बोलतात. मला तर या गोष्टी अजिबात पटत नाहीत. माझ्यावर झालेले संस्कार वेगळेच आहेत असं मला वाटतं. हे खरंच माझे आई बाबा आहेत का असाच मला प्रश्न पडतो. अर्जुन हे सगळं ऐकत असताना अर्जुनला देखील सायली काय बोलते ते खरं वाटत असतं. अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे तुमचं, पण ते तुमच्या आई बाबा आहेत ना. सायली म्हणते, तेच तर, ते माझे आई बाबा आहेत ना. हीच गोष्ट आता मला पटनाशी झालेली आहे. माझं मन मला वेगळंच सांगू लागलेलं आहे. माझं मन मला म्हणतंय की हे माझे आई बाबा नाहीतच. असं म्हणल्यावर अर्जुनला देखील ती जे म्हणते आहे ते पटत असतं. पण अर्जुनने
हे सगळं केलेलं आहे, म्हणजेच अर्जुनने त्यांना घरी आणलेलं आहे. अर्जुनने DNA टेस्ट देखील केलेली आहे. पण ही गोष्ट अजून त्याने सायलीला सांगितलेली नाहीये. अर्जुन म्हणतो म्हणजे तुम्हाला असं वाटतं का की माझ्याकडून काहीतरी चूक झालेली असेल? मी त्यांना आणलेलं आहे, यामध्ये काहीतरी चूक आहे असं तुम्हाला वाटतंय का? तेव्हा सायली म्हणते म्हणजे तसं नाहीये, पण मला एक गोष्ट सांगा की तुम्ही त्यांना आणलं कसं काय? तेव्हा तो सांगतो सायली, हे बघा, मी जे केलं ना ते अगदी योग्य केलेलं आहे, कारण तुमच्या शाळेतून मी माहिती काढलेली आहे. त्यानंतर त्यांच्या घरी गेलेला आहे. त्यांच्या घरी गेल्यानंतर त्यांच्या घरातल्या फोटोमध्ये तुमच्या बालपणीचा फोटो मला दिसलेला आहे. हे सगळं झाल्यानंतरच मी पुढचं पाऊल उचललेलं आहे. सायली म्हणते, कदाचित तुम्ही जे सांगताय ते बरोबर असेल, पण माझं मन मला काय सांगतंय ते देखील बरोबर आहे असं मला वाटतं. कारण ज्या भावना मला प्रतिमत्याविषयी वाटतात, ज्या भावना मला कल्पनांविषयी वाटतात, पूर्णाजीविषयी वाटतात, त्या कसल्याच भावना मला या दोघांविषयी वाटत नाही. त्यांच्याविषयी जी अटॅचमेंट वाटते ना, ती कसलीच अटॅचमेंट या दोघांबद्दल वाटत नाही. त्यांचं वागणं बोलणं हे माझ्यापेक्षा खूपच वेगळं आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हे बघा, याचं एकच कारण आहे, कारण तुम्ही त्यांच्याबरोबर वाढलेलं नाहीत. तुम्ही वेगळ्याच पद्धतीने वाढलेला आहात. तुम्ही मधुभाऊ बरोबर वाढलेला आहात, त्यांच्या संस्कारात वाढलेला आहात. कदाचित जर का तुम्ही यांच्याबरोबर वाढला असता तर काहीतरी वेगळं झालं असतं. सायली म्हणते, तरी देखील माझा या गोष्टीवर विश्वासच बसत नाही. तेव्हा अर्जुनने एक मोठा खुलासा सायलीच्या समोर केलेला आहे. तो म्हणतो, मी तुमच्या नकळत, तुम्हाला न सांगता एक मोठं पाऊल उचललेलं आहे. सायली म्हणते, कोणतं मोठं पाऊल उचलले? तेव्हा तो सांगतो, तुमच्या नकळत मी तुमची आणि तुमच्या आईची DNA टेस्ट देखील केलेली आहे, कारण त्यांचं वागणं बोलणं, तुमचं वागणं यामध्ये खूप फरक होता. पण मला ती DNA टेस्ट करू वाटली आणि त्यासाठी ती DNA टेस्ट मी केलेली आहे. सायली म्हणते, पण त्यासाठीच सॅम्पल तुम्ही कधी घेतलं? तेव्हा अर्जुनने सांगितलेलं असतं, जेव्हा तुम्ही माझ्याबरोबर बसलेला होता तेव्हा गुपचूप मी तुमचा एक केस काढून घेतला होता आणि त्यानंतर मैनावतीचा देखील एक केस मी गुपचूपपणे काढून घेतलेला होता आणि ते सगळं सॅम्पल एका प्लास्टिक या पिशवीमध्ये ठेवून ती प्लास्टिकची पिशवी मी चैतन्याकडे दिलेली होती आणि चैतन्यानेच ते रिपोर्ट आणलेले होते. त्यामुळे मी DNA रिपोर्टच्या आधारावरच बोलत आहे असं म्हणून त्याने सायलीला ते DNA रिपोर्ट देखील दिलेले असतात. DNA रिपोर्ट पाहिल्यावर तर सायलीला मोठा धक्काच बसलेला आहे. एकतर अर्जुनने न सांगता हे पाऊल उचललं आणि त्यानंतर हे DNA रिपोर्ट तर मॅच होत आहेत. पण आता यावर काय करावं हा प्रश्न सायलीला पडलेला आहे. सायलीने आता ते रिपोर्ट अर्जुनकडे दिलेले असतात आणि सायली म्हणते, मेडिकलमध्ये पण काहीतरी चूक होऊ शकते ना, म्हणजे त्यांच्या पण काहीतरी चुका असू शकतात ना. अर्जुन म्हणतो, तुम्ही काय बोलताय ते कळते का? तर इकडे प्रिया खुश झालेली आहे. एक तर नागराजला वेड्यात काढलेलं आहे, त्याचबरोबर DNA रिपोर्ट देखील मॅनेज केलेले आहेत. बरं झालं मी तिकडच्या घरून इकडे राहायला आले. जर का नसते आले तर DNA रिपोर्टमुळे माझी वाट लागली असती, असं ती स्वतःशी बोलत आहे. तर इकडे सायलीला DNA रिपोर्ट देखील मान्य नाहीयेत. ती म्हणते, ती स्पष्टपणे सांगते की हे DNA रिपोर्टच मला खोटे वाटतायत. तेव्हा अर्जुन चिडतो आणि म्हणतो, हाला काय वाटतं, म्हणजे मी जे काय केलं ते सगळं खोटं आहे का? मी तुमच्या आईबाबांना घरी घेऊन आलो ते खोटं आहे, मी त्यांच्यापर्यंत पोहोचलो हे खोटं आहे, आणि आता त्यांची मी DNA टेस्ट केलेली आहे ती देखील खोटी आहे. म्हणजे मी तुमच्या खोट्या आईबाबांना तुमच्या समोर उपस्थित केलंय असं तुम्हाला म्हणायचं आहे का? म्हणजे मी खोटा आहे, मला या कामातलं काही कळत नाही असं तुम्हाला वाटतंय का? असं म्हणून अर्जुन चिडलेला आहे. सायली त्याला विनवण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, असं नाहीये, पण माझा या गोष्टीवर विश्वासच नाही बसत की ते माझे आईवडील आहेत. मला फक्त एवढंच म्हणायचं आहे,
अर्जुन म्हणतो पण मेडिकल ते प्रूव्ह झालेलं आहे की ते तुमचेच आईवडील आहेत, तरी देखील तुम्ही का विश्वास ठेवत नाहीत? हे बघा सायली, प्रत्येक वेळेस मनाची गोष्ट बरोबर नसते. सायन्स काय सांगते ते देखील आपल्याला बघावं लागतं. पण सायली मान्य करायला तयारच नाहीये. सायली म्हणते, तुम्हाला जसं तुमच्या मेडिकलचं मान वाटतं ना, तसं तुम्ही माना, पण माझं मन मला काय सांगतंय त्यावरच मी विश्वास ठेवणार आहे. माझं मन मला स्पष्टपणे सांगतंय की हे माझे आईवडील नाहीयेत, त्यामुळे मी या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. आता अर्जुन खूपच चिडलेला असतो. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनाचं खरं करायचं आहे ना? ठीक आहे, करा. तुम्हाला असं वाटतं ना की मी तुमच्याशी खोट वागलेलो आहे, मी जे केलं ते चुकीचं केलेलं आहे, मला या गोष्टीतलं काहीच कळत नाहीये. ठीक आहे, मान्य आहे. तसं म्हणूया मला काहीच कळत नाहीये, असं म्हणून तो चिडून बसतो. तर इकडे प्रिया एक लेटर लिहित आहे आणि ते मनाशीच बोलत आहे. आता हे लेटर एकदा त्या मैनावती आणि सदाशिव यांना मिळालं पाहिजे. एकदा का हे लेटर त्यांना मिळालं की मग पुढचं काम करणं मला सोपं जाणार आहे, असं म्हणून तिने ते लेटर लिहायला सुरुवात केलेली आहे. आणि ते लेटर लिहून झाल्यानंतर त्याची एक घडी करून तिने स्वतःच्या जवळ ठेवलेले आहे. आणि लवकरात लवकर हे लेटर मी मैनावती आणि सदाशिव यांच्यापर्यंत पोहोचवते, मग बघा काय होते, असं ती स्वतःच्याच मनाशी बोलत आहे. तर इकडे अर्जुन आणि सायली रात्री झोपल्यानंतर सकाळी सायली लवकर उठलेली असते आणि आंघोळ करून येऊन तिने तिचे ओले केस असतात त्याचं पाणी अर्जुनच्या अंगावर उडवत असते. अर्जुन शांतपणे झोपलेला असतो. खरं तर सायलीला राग आलेला असतो. तिला त्याला उठवायचं असतं, पण याला बोलायचं नसतं, म्हणून ती स्वतःच्या केसांचं पाणी त्याच्या चेहऱ्यावर उडवत असते. अर्जुन मात्र या कुशीवरून त्या कुशीवर वळून परत झोपण्याचा प्रयत्न करत असतो. पण त्याच्या लक्षात येतं की आपल्या अंगावर कोणतरी पाणी उडवतंय. त्यानंतर तो एकदम चिडतो आणि उठतो आणि सायलीला म्हणतो, काय काय झालं? अहो झोपू द्या ना, मला का असं करायला लागलेलं आहात? त्याला रात्रीचं काहीच लक्षात राहिलेलं नसतं. सायली म्हणते, तुम्हाला असं वाटतं ना की मी माझ्याप्रमाणे वागते, मनाप्रमाणे वागते, तर असं काहीच नाहीये. मी माझे केस नीट करत आहे. आता पाणी उडलं तर मी काय करू त्याला? अर्जुन म्हणतो, अच्छा, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का मला जे वाटतं ते चुकीचं आहे? मग लक्षात ठेवा, हे माझ्या तोंडावर पाणी उडलेलं दिसताना ते काय खोटं आहे का? कुठलीच गोष्ट मी पुराव्याशिवाय बोलत नसतो. तुम्ही जाणीवपूर्वक माझ्या चेहऱ्यावर पाणी टाकलेलं आहे, असंच आहे. सायली म्हणते, असं काही नाहीये, मी केस नीट करत होते तेव्हा पाणी तुमच्या चेहऱ्यावर उडलेलं असेल, मी जाणीवपूर्वक काही केलेलं नाही. अर्जुन म्हणतो, अहो असं का करताय? मला झोपायचं तर झोपू द्या ना. तुम्हाला जे काय वाटतं ना ते वाटल्यास खरं समजा. हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा, अर्जुन सुभेदार पुराव्याशिवाय कधीच काही बोलत नसतो, असं म्हणून अर्जुन स्वतःच बरोबर आहे असं सायलीला सांगण्याचा प्रयत्न करतोय. पण सायलीला ती गोष्ट मात्र किंचितही मान्य नाहीये. सायली तिच्या मतावर ठाम आहे. सकाळ झालेली असली तरी रात्रीचा मुद्दा त्यांचा अजूनही तसाच चालू आहे. सायली अर्जुनला सांगण्याचा प्रयत्न करते की तुम्हाला जे वाटतंय ते तुमच्याजवळ राहू द्या, पण माझ्या मनाला जे काय वाटतं ना ते सत्य असू शकतं. म्हणजेच हे दाम्पत्य माझे आईवडील नाहीयेत, हे पुन्हा पुन्हा सायलीने त्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता चैतन्य देखील अर्जुनला म्हणतोय की मला देखील असंच वाटतंय की त्या DNA रिपोर्टमध्येच काहीतरी घोळ आहे. असं म्हणल्यानंतर आता अर्जुनच्या डोक्यात येणार का की पुन्हा एकदा आपण DNA टेस्ट करावी, दोनदा टेस्ट करून बघूया नक्की काय रिझल्ट येतोय, ते आपल्या लक्षात येईल. तर इकडे सायलीने आता सदाशिव आणि मैनावती यांना प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे, कारण तिची खात्री आहे की हे तिचे आईवडील नाहीयेत. त्यामुळे ती म्हणते, मला तर बाबा म्हणले होते की तू 7 वर्षाची असताना हरवली होती, आणि आई तू मला म्हणतेस की मी 5 वर्षाचे असताना हरवले होते. नक्की
तुमच्या दोघांपैकी खरं कोणाचं आहे असं डायरेक्ट फेस टू फेस तिने प्रश्न विचारायला सुरुवात केलेली आहे. आणि तेव्हा हे लोखंडी दाम्पत्य पुरतं घाबरून गेलेलं आहे. अगोदरच हे दोघं खोटारडे आहेत आणि त्यांचं खोटं सायलीने पकडलेलं आहे आणि त्यामुळे आता नक्की खरं काय आहे ते त्यांना सांगावं लागणार आहे. त्याचबरोबर सायली लहानपणी खोट बोलायची, चोया करायची असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. या सगळ्यांचा आता जाब आणि याचा पुरावा सायलीने त्यांना विचारायला सुरुवात केलेली आहे आणि या सगळ्यातून सायली खरं बोलते तर हे दाम्पत्य खोट बोलते हे देखील सिद्ध होईल. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.